प्रेम दाखवू लागले तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का तुम्ही हे 5 वर्षासाठी जिल्हा परिषद नव्हे काही सालदार सारखा काम करणारा पहिला नेता ठरवला आपल्या जिल्ह्याचा पहिला. मी फार जवळून पाहिलेला यांना. यांची पाना निशाणी होती आणि सिल्लोड मध्ये 40,000 मत मिळाली यांना. 40,000. मी म्हणलं हे 40,000 वाला इकडे मॅच फिक्सिंग झाली तर आपलाही काही भला होईल. पण हा असा रसायन आहे का मी 3 लोक पाठवले परंतु याच्या मनामध्ये लालूच नाहीये. याला पैसा कमवण्याची इच्छा नाहीये पण समाज सेवक करण्याचा हा जो त्यांचा खूनगाड मनामध्ये बांधलेली आहे ही समाज सेवेसाठी इतके लोक. अरे पैसे देऊन बी लोक हजर राहत नाही वेळेवर. आजकाल तुम्ही पहा इतक्या पार्ट्या उभे राहिल्या ते पैसे देऊन बी हजर राहते लोक हे बिनपगारी फुल अधिकारी. ही प्रचार मध्ये मी बी टेस्टिंग घेत होतो. मला राध्याच्या कार्यक्रमाला जायचं होतं आणि त्या कार्यक्रमातून येताना मी म्हणलं तुम्हारे खत में हमारा सलाम कर देंगे जीवरा. पण मला माहित नाही काही इतकी पब्लिक आणि मी आता ती तळेगावची सभा घेतली त्या ठिकाणी तुमच्यापेक्षा डबल लोक होते. डबल लोक होते. हे जे वादळ तयार होतं ना तो पैशामुळे होत नाही. त्यांना सच्चा कार्यकर्ता पाहिजे. सच्चा कार्यकर्ता मी यासाठी बोलू लागलो काय वीर गीर नामांतरण बंदीकरण हे रोड रस्ते हे तर करणारच तो परंतु ज्या ठिकाणी ज्या सभागृहामध्ये जाईल त्या वडोद बाजारचा नाव पुऱ्या जिल्ह्यामध्ये सदस्य म्हणून सदस्य कसा असावा. अरे आमचा हा विनोद शेठ खाली बसला एक टनोपती आहे. करोडपती नाही टनोपती आहे. खरं सांगतो तुम्हाला आमच्या शहराचा सर्वात मोठा व्यापारी आहे. भारतीय जनता पार्टी व्यापारी महासंघाचा मराठवाड्याचा अध्यक्ष आहे. 3 वेळेस नगरसेवक 1 वेळेस उपाध्यक्ष आणि तो माणूस त्याला माहित आहे की जो उमेदवार आहे तोच उभा राहिलेला आहे. तर आपण सामान्य माणसासारखे असे मारवाडी समाजाचे कार्यकर्ते कदाचित याच्या पाठीशी असेल तर मग तुम्ही अंदाजा लावू शकत नाही का सामान्य माणूस एकदा पेटून उठला तो कोणत्याही जातीचा असेल कोणत्याही धर्माचा असेल कोणत्याही पंथाचा असेल पण इथून असतं ते आत्मा आणि परमात्माला साक्षी ठेवून जे जे तयार होतात बच्चे में खुश हो रहा लक्ष्य माणूस आहे. बघा पिक्चर काढला तर किती पैसे कमवल्याचा अंदाजा नाही. कशाला हे मतदारसंघात निघतात हे आणि आमचे ते जरंगे पाटील हे दोघं सारखे. जरंगे पाटलालाही कोणीही खरेदी करू शकत नाही जगामधला देशामधला राज्यामधला. हे असे 2 पुढारी मी फार जवळून पाहिलेले. मी जे बोलू लागलो ते जबाबदारीने बोलू लागलो. ही जबाबदारी यासाठी असे काही कार्यकर्ते जोपर्यंत जिवंत राहणार नाही जोपर्यंत लोकशाही जिवंत ठेवणार नाही त्यांना कोणी मदत करणार नाही तर मग सामान्य कार्यकर्ता कधीही पेटून उठणार. हे सर्वसामान्य लोक जे उठतात त्याच्याकडे जिभेमध्ये काही तेजस्विनी असते डोक्यामध्ये विचार असतात का मला काहीतरी माझ्या गावासाठी करायचंय माझ्या सर्कलसाठी करायचंय. आणि याची भीती बाकी लोकांना का वाटू लागली माहित तुम्हाला नाही अंदाज लावला. बाकी ज्यांनी अंदाजा लावला नाही पण मी अंदाजा लावलेला आहे का पुढचा आमदार किला उभं राहून जाऊ आतापासून. मी त्यांनाही बोललो होतो आवर्धन गवर्धन आणि भोकरधनला सोपा नाही याच्यामध्ये पाना आहे 1500 खाईल. मी म्हणलं पाहून घ्या कसा वांदा करतो तुमचा. अरे 1.5 लाख मत एक निहत्ता काहीच सपोर्ट नाही त्याच्याकडे. एकटा माणूस असायचा पब्लिक बी तो नेता बी तो आणि लहान लहान तरुण पेटून उठले. त्या 1.5 लाख मत लोकसभेला घेणं इतकं सोपं नाहीये. इकडे नगद आहे का हे जर उधार आहे का. हा पण हे नगद आहे का आमचा ओके. पण तो म्हणतो माझ्याकडे आहेच ते काही नगद द्यायला देऊ कुठून.
तर 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 हे मला काय बोलले, साहेब माझ्याकडे मी एक सालदार सारखा काम करू शकतो, परंतु माझ्याकडे पैसे नाही. मी शेतकऱ्याचे, शेतमजुराचे, दलितांचे, पीडितांचे, मायनॉरिटी, ओबीसी या सर्वांचे प्रश्न मांडू शकतो, त्यांच्यासाठी भांडू शकतो, त्यांच्यासाठी निधी आणू शकतो. फक्त माझ्याकडे आज नाहीये, जे आहे ते 4 ड्रेस, एक चप्पल मी पाहते, तुमच्या चपला तरी चालू. अरे असे लोक मी राजकारणामध्ये यायला पाहिजे आणि तुम्ही आत्मापासून याला साथ द्यायला पाहिजे. मी तर स्वतः बोलू लागलो का मी त्याला अनेक आमिष दाखवले, मी इतके लोक फसवले, पण हा फसतच नाही. आता एकनाथ शिंदे साहेबांनी कसं काय याला फसवलं हे मला माहिती. ते खरं ना, मी तुम्हाला जे बोलू लागलो जबाबदारीने आणि सत्य बोलू लागलो. राजकारणामध्ये मी 60 वर्षाचा वयापास, आज माझा 66 वर्ष वय आहे. मी गेल्या 26-27 वर्षापासून राजकारणामध्ये 5 वेळेस निवडून आलो. अनेक लोक पाहिले, अनेक कार्यकर्ते पाहिले, परंतु संघर्ष करणारे काही बोटावर मोजणारे कार्यकर्ते असतात, बोटावर मोजणारे. त्यांनी जी जी लढाई लढली, सिल्लोडला लढली असेल, फुलंब्रीमध्ये लढलं असेल, भोकरदन मध्ये लढलं असेल, आणि याचा कार्यक्रम जे आगळा वेगळाच असतो. काय जादू आहे त्याच्याकडे, कोण याचा कोचर आहे हे मला माहिती, पण आमच्या जवळ आहे. आणि हे गाव म्हणजे सिल्लोड तालुका आहे जुना आपला. हीरवाडा म्हणजे आमच्यात अनेक नातेवाईक सगळे सोयरे या गावात राहतात. हा इथंचा टपाल आलेला आहे नगरसेवक सिल्लोडला, हा मुजावर तिथे दरगावमध्ये आहे, असंच त्याची ओळख जुनी. छतर कितर चला क्या जरा यहाँ से जान, इनके नाम के दुआ मंगवा बाबा से, बाबा एक बिन पगारी फूल अधिकारी आदमी को चुन के दे दो बोलना. तो ना फिरवाड़ा में एक बहुत बड़ी दरगाह है, मेरे भाई की भी ससुराल यहाँ की है, बड़े भाई की, तो इसलिए मुझे मार्च में रहती ना फिर